आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लग्नामध्ये जेवण आपल्याच पद्धतीचं असू दे, ते चायनीज आणि पंजाबी वगैरे ना असलं काही ठेवू नका तुम्ही। मेनू फायनल केला तेव्हा तू होतीस, विसरलीस का? आपल्याच पद्धतीचं आहे। अगं कन्फर्म करतेय। बरं मला एक सांग, ती आपली नटमोगरी बिंदू आहे कुठे ग? हा, आपलं लग्न घर आहे, केवढी काम आहेत आपल्याला। 2 दिवसाचं सांगून गेली होती, आज 15 दिवस झाले अजून उगवली नाहीये ती। काय बोलायचं आता यांना एकदाच कळत नाही मला तू जेव ना शांतपणे, तिच्यापासून काही अडतंय का आपलं? लग्नाची सगळी तयारी झालेली आहे, जय लक्ष घालतोय है की नाही? डोंट वरी। गौतम काय रिंगटोन आहे? बदलती। माझा फोन सायलेंटवर आहे आणि तसेही माझी रिंगटोन नाहीच आहे। माझ्याकडे काय बघताय? माझी रिंगटोन नाहीये। आई ही माझी रिंगटोन नाहीये, पण मी ती बदलून घेणार आहे। जय, तुझा फोन वाजतोय। ठीक आहे। नाही हा फोन माझा नाहीये दादा होत आहे इट्स ओके। अरे एक मिनिट, मी माझा फोन ओळखू शकत नाही का? हा खरंच माझा फोन नाहीये आणि या जन्मात तरी अशी रिंगटोन मी ठेवणारच नाहीये। पण फोन तुझ्याच खिशात होता ना, मग तुझंच असणार। करेक्ट आहे। काय करेक्ट आहे? आय डोंट नो हा फोन माझ्याकडे कसा आला। अरे हॅलो, अरे राण्याची बोलते बाळा, ऐक. मी रोज माझ्या सोनेचा असं मिळमिळीत जेवले ना तर लवकर वर जाईन। वर गेल्यावर सुद्धा सुटका नाही होणार। माझ्या श्राद्धाला सुद्धा हेच खायला घालेल ती। तू आपली रोज मला सकाळी डबा आणून देत जा। एक मिनिट, तुम्ही शांत बसता का? अगं बाई, तुझ्या आवाजाला काय ग झालं? असं मुलासारखं काय येतोय? कोडल्या मिळाल्या ना तर त्याचे डेंगे खडून खडून काय। त्यापेक्षा चष्मा लावून नंबर कोणाचा डायल केला ते चेक करा पहिलं। कोणाशी बोलायचं तुम्हाला? वाट बघते बरं का? हा, पाठव हॅलो, पाठव। मी डबे नाही देत। हॅलो हॅलो, आचारी नाहीये मी। हॅलो हॅलो, 2 किलो चकली मिळेल का? नाही मिळणार। नाही का? संपल्या? नाही, मी खाल्ल्या सगळ्या। सर इथेच फोनवर पण बोलतात, पण यांच्या फोनवरून पोरीचा आवाज कसा आला? सर काय हो, हल्ली तुम्ही सांगत नाही मला तुम्ही दुसरा फोन बिन घेतला आता ते? तू का आलायस इकडे? सर मी काय येणार नव्हतो, तुम्हाला फोन केला होता मी तर तुमच्या आयटमनी फोन उचलला। सॉरी, म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंडनी फोन उचलला आणि झापझाप झापलं मला। माझी गर्लफ्रेंड? मग नॅशनल क्रश आहे बाबा, सांगितलं तिने मला। आहेस का तू? लबाड लपवता आता प्रमोशन? सॉरी सर, नाहीये तुमची गर्लफ्रेंड, माझं चुकलं सर, मी मूर्ख आहे मी, सॉरी सर। तेच, माझा फोन एक मुलगी कसा काय उचलेल? सर एक्झॅक्टली, मी पण हाच विचार केला सर की तुमचं कसं एखाद्या मुलीशी अफेअर असेल ना, मग कोण मुलगी स्वतःहून दगडावर डोकं आपटून घेईल? सॉरी सर, म्हणजे मला तसं नाही म्हणायचं, म्हणजे तुम्ही का दगडावर डोकं आपटून घ्याल? ती दगड सर, तुम्ही नाही। पॉइंट काय आहे सर, तुमच्या फोनवरून एका पोरीचा आवाज आला होता सर, दॅट्स इट। मलाही मगाचपासून फोन येत आहेत, सगळे रॉंग नंबर्स। म्हणजे मला म्हणजे ह्या फोनवर आय डोंट नो कोणाचा फोन आहे, माझ्याकडे कसा आला? सर एक मिनिट सर, सर फोन असाच ठेवा सर। सर सर याचा अर्थ कळतोय तुम्हाला? या गोष्टीचा एकच अर्थ होऊ शकतो. सांग आता। सर तुमचा फोन हरवलाय सर। नो 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 नो, काय झालं सर? दिस कॅन नॉट हॅपन विथ मी। व्हॉट? काय काय सर, सांगा सर, मला सांगा। म्हणजे हा फोन त्या मूर्ख मुलीचा आहे? कोण मूर्ख मुलगी सर? जिच्यामुळे आपली मीटिंग कॅन्सल झाली, जिच्याशी भांडण झालं काल। ती जेवणवाली? नाही नाही, मॅक मॅक, त्या मुलीचा पत्ता शोधून काढ।
माझे महत्वाचे कॉन्टॅक्ट आहेत त्या फोनमध्ये, माझे बँक अकाउंट सिंक केलेत. फोन नाही मिळाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, कळतं का तुला? ये सर 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 डोंट वरी सर, मैं हूं ना, मैं हूं सर. आपण एक काम करूया सर, या फोनवरून म्हणजे तिच्या फोनवरून तिला कॉल करूया, म्हणजे तुमच्या फोनवर कॉल करूया सर, जेणेकरून तिला कळेल की फोन एक्सचेंज झालेत सर आणि ती तुमचा फोन परत द्यायला इथे येईल सर, तो फोन घेऊन. हा सर, आयडिया सर कळली का सर? हा मयुरी फोन घे जरा. आणि माझी रिंगटोन का चेंज केलीस ग? अगं मी नाही बदलली रिंगटोन. आणि हा तू स्वतः घे फोन, मी अभ्यास करते. मी काय करते दिसतंय ना? पीठ मळते. कसं उचलणार आहे? उचल आणि माझ्या कानाला लाव. चल अगं घे ना. चल चल लवकर. हा कोण? मी बोलतोय. अय्या कमालच झाली. इकडे पण मीच बोलते. आवाजावरून ओळखायला तू काय अमिताभ बच्चन लागून गेलास काय? जरा ऐकशील का? मी देवळात भेटलो होतो, नारळ फेकून मारला होतास, मला आठवतंय का? हो. आता त्यावरून तू मला कॉल करून धमकी देणार आहेस? अगं तुझ्या हातात जो फोन आहे तो माझा आहे. आपले फोन इंटरचेंज झालेत. माझ्या फोनमध्ये माझे महत्वाचे डिटेल्स आणि बाकी कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. मला माझा फोन हवाय, आणून दे. मी आणून देऊ? मी नाहीये तसं कोणी बोलवल्यावर. मला नाही माहित कोण आहे तू. उगाच आगाऊपणा करू नकोस, तुला कळलंय मी कोण आहे ते. रस्त्यात चुकून भेटलेल्या माणसाला ओळखत नसते मी. तू हे पण पैसे उकळण्यासाठी करतेस ना? जास्त बोलू नकोस हा तू. असे 56 फोन घेईन मी. मला नकोय तुझा फोन. आणि तुला हवा असेल ना तर तू ये आणि घेऊन जा. ऍड्रेस पाठव, माझा पी येईल न्यायला. चाललो सर. अरे ऍड्रेस तरी. तरीच म्हंटल सकाळपासून मला एवढे पुरुषांचे कॉल काय आहेत. बायकांचे कॉल तर तुला येणारच नाही, कारण पद्धतच नाहीये ना तुला मुलींशी बोलायची. मला तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. माझा फोन आहे तुझ्याकडे, माझा फोन मला परत हवाय. अरे मी काय तुझा फोन घेऊन पळून जात नाहीये. नुसतं माझा फोन लावलाय. माझा पण फोन हरवलाय आणि तो पण एका सायकोच्या हातात आहे. तरी पण आहे ना मी शांत. सकाळपासून माझे पण ऑर्डरचे कॉल असतात, ते पण इम्पॉर्टंटच असतात. माझा बिझनेस आणि तुझ्या ऑर्डर्स कम्पेअर करू नको तू. आणि उगाच आर्ग्युमेंट करू नको. माझा माणूस येईल, मुकाट्याने त्याच्या हातात फोन दे, आता पोलीस कंप्लेंट करेन मी. ए तू जरा सरकलायस का रे? नाही तू जा. तू पोलिसांमध्ये जा. उलट ना मीच तुझी कंप्लेंट करेल की तू माझा फोन चोरलायस आणि मला आता फोन करून त्रास देतोयस. मी शेवटचं सांग. अगं शरू, आले मम्मी. जा पोलिसांत कंप्लेंट कर. हे बघ तू. हॅलो. बोला सर. ऍड्रेस? फोन कट केला. हा मामा हात. हा मामा काय चव आहे ग तुझ्या हाताला. कमाल. बांगल्याचं टिकलं तुझ्यासारखं कोणच करू शकत नाही. हा जरा कमीच जेवलात तुम्ही आज. मामा अगं एखादी गोष्टी आवडते म्हणून काय ती ओरबडून घ्यायची नसते. म्हणजे तू जेवण चांगलं बनवतेस ग, पण म्हणून काय सतत जेवत राहायचं का? हा मामा पण तुला एक गंमत सांगू का? मी तुला पाहायला आलो होतो ना तेव्हा मी अण्णांना बोललो होतो मी चहा पोहे खाऊन निघणार, मला जेवायचा आग्रह करायचा नाही. मला वाटलं होतं ती पोरगी काय पसंत नाही पडणार आपल्याला, पण तुझ्या हातचा चहा पोहे खाल्ले, मग भात कालवण खाल्लं, नंतर पान खाल्लं. अण्णा अण्णा माझ्याकडे बघून हसत होते. त्याच दिवशी ठरवलं हीच माझी माधुरी दीक्षित.